संक्रांतीच्या दिवसात नवीन पीक यायला सुरुवात होते आणि या नवीन आलेल्या हंगामी भाज्यापासून संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी ही खास मिक्स भाजी बनवली जाते। भोगीच्या दिवशी तयार होणारी ही भाजी खास तीळ घालून बनवण्याची पारंपरिक पद्धत आहे। खुसखुशीत तीळ लावून बनवलेली बाजरीची भाकरी सोबत ही भोगीची मिक्स भाजी खूपच अप्रतिम लागते आणि सणाची खरी पारंपरिक चव अनुभवायला मिळते। आज आपण ही भोगीची भाजी वाटण न करता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। नमस्कार, मी रसिका, रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर सर्वप्रथम भाज्या बघून घेऊया। तर इथे मी काही शेंगभाज्या घेतल्या आहेत आणि काही फळभाज्या घेतल्या आहेत। भाज्यामध्ये घेतला आहे आपण हिरवा हरभरा, वाल, घेवडा, 2 वांगी कट करून घेतली आहे, मटर घेतला आहे, अर्धा टोमॅटो घेतला आहे, शेंगदाणे, तीळ घेतला आहे, लसूण आणि कांदा घेतला आहे। साहित्याची यादी मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। इथे खलबत्त्यामध्ये लसूण आणि जिरा ठेचून घेऊया। थोडं जाडसरच मी हे लसूण आणि जिरा ठेचून घेतला आहे, हे काढून घेऊया। लगेच भाजीला फोडणी घालूया। तर इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे, त्यामध्ये 1 पळीभर तेल घातलं आहे। तेल गरम झालं की एक कांदा बारीक चिरून घातला आहे। कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये ठेचलेलं लसूण आणि जिराची पेस्ट घालायची आहे। लसूण आणि कांदा काही सेकंद परतून घेऊया। यामध्ये शेंगदाणे घालूया। तर इथे मी 2 चमचा शेंगदाणे घेतले होते, ते घातले आहेत आणि अर्धा टोमॅटो कट करून घेतला होता, तो घातला आहे। टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घेऊया, शिजवून घेऊया छान। टोमॅटो शिजला की यामध्ये 1 चमचाभर तिखट, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे। मसाले काही सेकंद परतून घेऊया। मसाले परतून झाले तर यामध्ये 1 चमचाभर मीठ घालूया आणि कट केलेली वांगी घालूया, मटर घालूया, हरभरा घातला आहे आणि हे घेवडा घातला आहे। घेतलेल्या भाज्या सगळ्या मी या कढईमध्ये घालून घेतल्या आहेत। या सगळ्या भाज्या मिनिटभर परतून घेऊया। इथे भाजी परतून झाली आहे। आता कढईवर एक खोलगट ताट ठेवायचे आहे आणि ताटामध्ये थोडं पाणी घालायचं आहे, म्हणजे भाजी खाली लागणार नाही। भाजीमध्ये आपण पाणी घातलं नाही त्यामुळे खाली लागू शकते। पाणी गरम झालं म्हणजे थोडं पाणी कढईमध्ये घालायचं आहे। भाजी परत एकदा तळेपासून हलवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आणखी 2 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची आहे। तर पहा, इथे भाजी आपली शिजली आहे। आता यामध्ये मी 2 चमचा तीळ घेतलं होतं, तीळ घातला आहे आणि भाजी आपली तयार आहे। आज माझ्याकडे मेथीची भाजी नव्हती म्हणून मी घातली नाही। तुमच्याकडे मेथीची भाजी असेल तर थोडी मेथीची भाजी पण घाला। भाजी तयार आहे आणि आता बाजरीची भाकरी बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी बाजरीचं पीठ घेतलं आहे। परातीमध्ये मी 2-2 भाकरीचंच पीठ मळून घेणार आहे। तर हे पीठ मळायला आपण नॉर्मलच पाणी घेतलं आहे, गरम वगैरे काही करून घेतलेलं नाही। 1 मिनिटभर पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी खाण्याची परंपरा ही आपल्या आरोग्य, शेती आणि ऋतुचक्राशी जोडली आहे। या मागची कारण अशी आहे की भोगी म्हणजे जुन्या गोष्टी सोडून नवीन जी येऊ लागतं, म्हणजे बाजरी हे हिवाळ्यातील ताजं पीक असल्यामुळे नवीन धान्यांचं स्वागत म्हणून बाजरीची भाकरी केली जाते। इथे आपण 2 भाकरीचे उंडे बनवून घेतले आहेत आणि एक भाकरी अशी थापून घेऊया। आपल्या सणामागे फक्त उत्सव नाही तर आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश आहे। बाजरीची भाकरी ही त्याच परंपरेचा भाग आहे। मकर संक्रांतीच्या आसपास थंडी जास्त असते आणि बाजरी ही शरीराला उष्णता देणारी असल्यामुळे ती खाल्ल्याने शरीर गरम राहतं आणि थंडीचा त्रास कमी होतो। तर या पद्धतीने परातीमध्ये थोडं कोरडं पीठ घ्यायचं आहे आणि भाकरी थापून घ्यायची आहे आणि वरून मी थोडं इथे तीळ लावून घेत आहे आणि या पद्धतीने तीळ भाकरीला लावून घ्यायचं आहे। इथे पातळ अशी मी भाकरी थापून घेतली आहे आणि गॅसवर तवा तापत ठेवलं होतं, तवा तापला आहे। ही भाकरी टाकूया आणि भाकरीच्या वरच्या साईडला पाणी लावून घेऊया, म्हणजे भाकरी पांढरी पडत नाही। तीळ लावलेली बाजू खालच्या साईडनी घ्यायची आहे। भाकरीच्या वरचं पाणी सुकलं म्हणजे भाकरी आपल्याला पलटून घ्यायची आहे। आता खालचीच बाजू पूर्ण भाजून घ्यायची आहे, नंतर याला पलटवायची आहे। तर खालची बाजू मी या पद्धतीने पूर्ण भाजून घेणार आहे। भाकरीची खालची साईड पूर्ण भाजली आहे आणि आता याला पलटूया। या पद्धतीने आपण भाकरी भाजली ना तर छान फुलते आणि तुम्ही पाहू शकता किती छान आपली भाकरी फुलली आहे। दोन्ही बाजूनी छान खरपूस अशी भाकरी भाजून घ्यायची आहे। तर याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या भाकरी थापून घेऊन छान अशी खरपूस भाजून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता सगळ्या भाकऱ्या मी बनवून घेतल्या आहेत आणि गरम गरम मिक्स भाजी पण तयार आहे। तर ही आपली तीळ लावून बनवलेली बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी तयार आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा। प्लीज एक लाईक करा। आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।